आलं लक्षात. आणि आई थोडं बोलायचं होतं. बोल ना. आ, अ, माझ्या ना मैत्रिणीकडे ना 2 दिवसानंतर ना किटी पार्टी आहे, तर मला जायचं आहे तिथे. मग तू काय मला हे सांगायला आली आहेस का? माझी परवानगी वगैरे घ्यायला आली आहेस? आजवर कुठल्या पार्टीला जाताना तू माझी कधीच परवानगी घेतलेली नाहीयेस. तसं नाही, ॲक्च्युली त्या पार्टीमध्ये ना सगळे आपल्या स्टेटसची माणसं येणार आहेत. म्हणजे मला असं वाटतं की मी पण आपलं स्टेटस दाखवावं, म्हणजे टापटीप नीटनेटकं जावं. म्हणून दागिने हवे होते मला. हो, मला पटतंय. म्हणजे मला हिचं म्हणणं पटतंय. म्हणजे आपल्या महाजनांच्या घराण्याचं जे काही स्टँडर्ड आहे त्या स्टँडर्ड प्रमाणे जायला पाहिजे. बरोबर आहे. काहीतरी असं नवीन नवीन घालून जायलाच हवं. महाजन घराण्याचं स्टँडर्ड काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ते दाखवण्यासाठी किटी पार्टीला नटून थटून दागिने घालून जायची काहीच गरज नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे पण आपल्या वेळेसची गोष्ट वेगळी होती ना. आता तसं नाहीये, काळ बदललाय ना, त्यामुळे करतात बुवा. बाकी सगळ्या घरातल्या बायका सुना वगैरे असं करतात. आणि तुला सांगू का, म्हणजे मी हे बघितलंय. हां, किटी पार्टी म्हणजे काय असतं माहितीये का, की असं छोटासा काहीतरी सण आहे आणि त्या सणाला कसे आपण जातो सगळे असे थोडे थोडे सजून नटून थटून वगैरे, तसंच करतात गो किटी पार्टीला. तशाच जातात सगळ्याजण. म्हणून म्हणत असेल ती. नवीन घालायला पाहिजे पण इथे. बरोबर आहे. एक मिनिट, पण रागिणीकडे ऑलरेडी भरपूर दागिने आहेत नाही का? आई ऐका ना, ते दागिने तर खूप जुने झाले. म्हणजे सगळ्यांनी पाहिलेत ते दागिने. लोक नावं ठेवतात. हो, हे बघ रागिणी, तुला तुझे म्हणून जे दागिने दिलेत भरपूर आहेत ते, पण त्यातून ते तुला जर कमी वाटत असतील ना, तर माझे दागिने आहेत ना, त्यातले जे तुला हवे ते तू घे. नको, मला तुमचे दागिने नको आहेत. हो, मला आपले खानदानी पारंपरिक दागिने हवे. म्हणजे आता कसं आहे, ते दागिने शेवटी मी सूने म्हटल्यानंतर माझेच आहेत ना.